माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या भूजल मित्रांचे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे का जे नवीन भूजल शोधक आहेत, काही मित्रांचे व्हिडिओ पाहून पाणी पाहण्याचा किंवा पाणी शोधण्याचा जे प्रयत्न करत आहे, हा त्यांच्यासाठी एक प्रयोग आहे। आणि सांगण्याचा उद्देश हे आहे का जर काही एक मेन ठिकाणे, समजा हे एक मेन ठिकाणे, इथं आपल्याला ह्या मेन ठिकाणावर आपल्याला पोहोचायचं आहे आणि याला चौकोन वाटा आहे, परंतु आपल्याला त्याच्या वाटा माहीत नसतात। आणि आपण जे ठिकाण आहे महत्त्वाचं त्याच्या ह्या बाजूला आहे आणि आपला मित्र ह्या बाजूला आहे। हा मित्र नेहमी ह्या ठिकाणावर येणं जाणं करतं, पण आपण इथं असून आपल्याला ह्या ठिकाणाची वाट माहीत नाही, तर आपण ह्या मित्रापाशी पहिले येतो आणि मग ह्या ठिकाणापाशी येतो, तरी हे सक्सेसच होतं, हे ठिकाणावर येणं आपलं सक्सेस होतं। परंतु जर आपण डोकं लढवलं आणि आपण जर ह्या मार्गाने जर इथं येण्याचा आपण स्वतःच्या डोक्याने जर प्रयत्न केला, तर आपला हा राऊंड वाचू शकतो इथं यायचा। किंवा इथं एक मित्र आहे आणि इथं एक मित्र आहे, ह्या मित्राला इथं यायची वाट माहिती, पण ह्या मित्राला इथं यायची वाट माहीत नाही, म्हणून तो असा गोल राऊंड मारून पहिले ह्या मित्राच्या इथं येतो आणि मग ह्या ठिकाणावर येतो, तरी तो सक्सेस होतो। परंतु त्यांनी ह्या मित्रांनी जर डायरेक्ट इथं यायचं जर स्वतः जर डोकं लढवलं आणि इथं यायचा जर प्रयत्न केला, तर तो पहिल्या वेळेस त्याला त्रास होऊ शकतो, परंतु नंतर तो बरोबर हा ज्या टायमिंगला इथं पोहोचतो तो पण ह्याच टायमिंगला इथं पोहोचन। आणि हा जे उदाहरण सांगायचं आहे ते भूजलच्या अभ्यासाविषयी सांगायचं आहे का जर आपण एखाद्याचा व्हिडिओ पाहून इतक्या लांबून जर अभ्यास करायचा जर प्रयत्न केला तर आपल्याला वेळ लागू शकतो, परंतु आपण स्वतःच डोकं लढवून आणि खूप कष्ट करून जर प्रयत्न केला तर आपण पण ह्या मेन ठिकाणावर जाऊ शकतो। आणि ह्या मेन जे ठिकाणे तो आहे भूजलचा अभ्यास, आणि याला कोणत्या बी बाजूनं आपण जे आपल्याला जवळ पडून तिथं त्या मार्गाने आपण ह्या मेन ठिकाणावर पोहोचू शकतो। आणि देवाने जे मेन ठिकाण बनवलेलं आहे त्याला एक वाट कधी ठेवलेली नाही आहे, त्याला चौकडून वाटा ठेवलेली आहे कोणत्या बी अभ्यासाला। शेवटी आपल्याला डोकं लावणं काम आहे आणि त्या मेन ठिकाणावर जाणं हे आपल्याला जर धाडत असलं तर आपण पोहोचू शकतो, परंतु त्याला अभ्यास करणं गरजेचं आहे। आणि भूजलचा जर अभ्यास तुम्हाला करायचा असला आणि त्याची जर सुरुवात करायची असली तर चांगला पाणी वाहणारा नळ हा चांगल्या पाणी शोधकाकडून फिक्स करून त्याच्यावरच अभ्यास करावा, किंवा जमिनीतली वाहती पाईपलाईन जी फिक्स ह्याच जागेवर वाहती तिथंच अभ्यास करावा। जर आपला अभ्यासच जर चुकीचा असला, जिथं आपण अभ्यास करतोय ते जर पाण्याचंच ठिकाण नसलं तर आपला अभ्यास चुकू शकतो। त्याच्यामुळे अभ्यास करताना सुरुवात करताना ती पाण्याची वाहती लई 100% पाहिजे, तिथंच आपला अभ्यास सुरुवात व्हायला पाहिजे। याच्यानंतर बी मी अभ्यास कसा करायला पाहिजे याचं नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करीन। ज्या ज्या लोकांना माझा हा आजचा शॉर्ट व्हिडिओ आवडला त्यांची सगळ्याची